जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। एक दिवस आली ती सुंदर पहाट, सगळीकडे शुकशुकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चित्रविचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात शिवनेरी गडात जन्मली एक वाद, जी करणार होती मुघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्यांचा आधार, जिजाऊंचा आशीर्वाद वारसदार, फक्त छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, शिवाजी महाराज। नशीबवान तर सगळेच असतात मित्रांनो, पण नशीब बदलणारे एकच होते। हसतमुख तर सगळेच असतात, पण लोकांना हसवणारे एकच होते। आणि कृत्य तर सगळेच करतात, पण कर्तृत्ववान अमर असे आमचे राजेच होते। फक्त चमकणारे काजवे बरेच असतात आणि प्रखरतेने उजळणारे आमचे राजे होते। 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोट, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू आणि 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक आमचे शिवाजी महाराज। वन मॅन शो, द शिवाजी महाराज, द ग्रेट शिवाजी महाराज। इतिहासातील एक प्रसंग सांगते। शाहिस्ती खानाला डायरी लिहायची सवय होती। त्या डायरीचं नाव होतं शाहिस्ती खान बुर्जी। त्याने आपल्या या डायरीमध्ये इतिहासातला एक प्रसंग लिहिलाय, राजांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग। त्यासोबत त्यांनी एक घटना त्या डायरीमध्ये लिहिली, ती म्हणजे की हल्ला शिवाजी महाराजांसारखं वादळ वाऱ्यासारखं आलं आणि हल्ला करून निघून गेलं। तेवढ्यात शाहिस्ती खानाची बहीण धावत धावत शाहिस्ती खानाजवळ आली, भाईजान भाईजान मेरी बेटी लापता है। तेव्हा बोटे कापलेला शाहिस्ती खान स्मित हास्य करत म्हणाला, घाबरू नकोस, तुझ्या मुलीला शिवाजी महाराजांच्या माणसांनी पळवून नेलीच असेल तर तो शिवाजी राजा आहे, आणि जर ती मुलगी तुझ्या मुलीची तो स्वतःच्या मुलीसारखी काळजी घेईल। अशा चारित्र्यवान आणि कर्तृत्ववान राजांची दुश्मनालाही खात्री होती की हा राजा किती चारित्र्यवान आहे। अशा चारित्र्यवान माणसांची मित्रांनो आज खरंच गरज आहे आपल्या समाजाला। भारतीय समाजात शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाचा आदर्श घेण्याची आज खरं गरज आहे। आज सर्वीकडे स्वैराचाराचं भूत माजतंय आणि त्यामुळेच निर्भयासारखे प्रकार आपल्या भारत भूमीवर वाढत चालले आहे। पूर्वीच्या काळी म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी असा स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि यामुळे स्त्रिया सकाळची घरातून निघालेली स्त्री संध्याकाळी परत येईल की नाही याची शाश्वती नव्हती। अशा काळात महाराजांनी स्वराज्य स्थापन करून स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार दूर करायला मदत केली। अशा या आमच्या शिवाजी राजांना माझा पुनश्च प्रणाम। आज धर्मभेदाच्या नावावर राजकारण केलं जातं। धर्म म्हणजे नक्की काय, तर धर्म म्हणजे उपासना। मग वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी उपासना केली तर त्यात गैर काय, आणि मग आम्ही धर्म नावाच्या टायटल खाली एवढं राजकारण करण्यात काय अर्थ आहे। आणि राजांनी आम्हाला कधीही असं धर्मभेद करायला शिकवलं नाही। राजांचा लढा सत्तेशी होता, धर्म संस्काराशी नव्हता। राजांच्या असं म्हटलं जातं की राजे मुस्लिमांचे विरोधक होते, पण मुस्लिम बांधव राजांच्या सैनिकामध्ये सर्वात जास्त जे अधिकारी होते ते मुस्लिम होते। राजांच्या आरमाराचा प्रमुख होता दौलत खान, राजांच्या घोडदळाचा प्रमुख होता सिद्दीलाल, पहिला सरसेनापती होता नूर खान, सोबत आग्र्याला गेणारा राजांसोबत मदारी मेहतर, राजांचा एकमेव वकील काझी मेहतर। एकमेव चित्र आज राजांचे उपलब्ध आहे आपल्याला, आणि त्या राजांचे चित्र काढणाऱ्या चित्रकाराचं नाव मीर मोहम्मद। जर एवढे मुस्लिम अधिकारी सैन्यात असू शकतात महाराजांच्या, तर महाराज मुस्लिमांचे विरोधक कसे असू शकतात। आणि मग आम्ही राजांचे जर अनुयायी आहोत तर सर्व जाती समभाव हे आमच्या लक्षात येण्याची आज गरज आहे। एकदा रस्त्यामध्ये मावड्यांना 2 बालकं सापडली। 2 बालकं रडत असताना मावडे त्यांना उचलून घेऊन दरबारात आले। मग त्या बालकांचं करायचं काय, की नेमकी कोणत्या जाती धर्माची बालके आहेत
हा मोठा प्रश्न मावळ्यांसमोर उभा राहिला. मावळ्यांनी राजांसमोर हा प्रश्न मांडला की ही 2 बालकं आम्हाला सापडली आहे, ही कुठल्या जाती धर्माची आम्हाला माहिती नाही, यांना आपण राजवाड्यात कसं वाढवू शकतो. तेव्हा आमच्या राजांनी उत्तर दिलं की ही जी बालकं सापडली आहे ती ती कोणत्याही जाती धर्माची नसून महाराष्ट्राच्या मातीची आहेत आणि त्यांच्यावर नेहमी छत्रपतींची छाया असेल. असे आमचे राजे कधीही जाती धर्मावर टीका किंवा जाती धर्मावरती राजकारण आमच्या राजांनी केलं नाही. त्यांचा संघर्ष फक्त सत्तेशी होता. असे म्हटले जाते की राजांनी गनिमी कावे करून स्वराज्य स्थापन केले, पण मुठभर सैन्य घेऊन बलाढ्य सैन्याशी विरोधकांशी लढणे सोपे नव्हते. आजही युद्धामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ही जी युद्धनीती वापरतात ती आमच्या राजांची युद्धनीती वापरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, पण आमच्या राजांच्या इतिहासामुळे बाबासाहेबांना घटना लिहिणे अतिशय सोपे झाले, असे एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले. आज आपले राजे होते म्हणून देव सगळीकडे शिल्लक आहे. राजांमुळे आमचे राजे देव नव्हते, पण देव आज देवळात सुरक्षित आहे ते फक्त राजांमुळेच. विजयासारखी चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थानाला हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून नेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतांना नडवून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला मुद्रा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. अशा आमच्या कर्तृत्ववान राजांना पुनश्च अभिवादन करून थांबते. जय भवानी, जय शिवाजी. थँक्यू.